म्हणून साहेब, जेवढं काय ग्रामविकास खात्यातून असेल, आपण मुख्यमंत्रीचा पदाचा आणि कॅबिनेटमध्ये आणि सन्माननीय नितेश राणे साहेब, मी तुम्हाला विनंती करणार आहे, आपल्याला काही वेगळं सांगायची काही गरज नाही. नितेश राणे अतिशय चांगल्या पद्धतीने काम इथे जिल्ह्यामध्ये त्यांचं चालू आहे. या सगळ्या महायुतीच्या समन्वयकामध्ये कुठेही समन्वयामध्ये साहेब ह्या वेळेला कुठेही गालबोट लागलेलं नाही. त्याचं सर्व श्रेय सन्मान्य नितेश राणे यांना जातं. मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. कुठेही महायुतीला गालबोट लागलेलं नाही. अतिशय मानाने सन्मानाने ही महायुती झालेली आहे. आणि म्हणून येणारा जो काळ असेल, निवडणूक जिंकल्यानंतरचा जो काळ असेल, आपला हा जिल्हा कोण सांभाळू शकतो, कोणाच्या हातात जिल्हा दिल्यावर कोण ह्याच्यामध्ये राज्य करणार, कोण ह्याच्यामध्ये प्रगती करणार, हे आता ठरवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. नितेश राणे इकडे पालकमंत्री आहेत. कुठे काय लागलं तरी ते कमी पडायला देणार नाहीत. विरोधकांकडे देण्यासारखं काहीच नाही. त्यांचे हात रिकामे आहेत. त्यांचे नेतेच सांगतात, उद्धवजीच सांगतात माझ्याकडे द्यायला काय नाही. ते ह्यांच्याकडे काय असणार आहे? इकडे ह्यांच्याकडे साधे उमेदवार यांना सापडलेले नाहीत. उमेदवार विकण्याचं काम चालू आहे. अनेक ठिकाणी जिथे बिनविरोध झाल्या, साहेब मी तुम्हाला सांगतो, अनेक ठिकाणी जिथे बिनविरोध झाल्या, उबाटा गटाच्या माजी आमदाराने चक्क सीट विकल्या. अनेक ठिकाणी उभ्याही केल्या नाहीत. अशी परिस्थिती आज विरोधकांवर आलेली आहे. त्यांच्याकडे देण्यासारखं काहीच नाही. ते देऊही शकत नाही. कुठून देणार आहेत? पालकमंत्री आमचे, खासदार आमचे, उपमुख्यमंत्री आमचे, मुख्यमंत्री आमचे आणि दोन्ही आमदार पण आमचे, त्याच्यातला मी एक. मग देणार कोण? आपण कुठल्या अपेक्षेने त्यांच्याकडे बघतोय? इकडे व्यासपीठ बघा. इथे आम्ही काय केलंय मागच्या 27 वर्षामध्ये, काय करणार आहोत, हा अजेंडा सांगण्याचं आम्ही काम करतो. विकास कामं आम्ही कुठली करणार आहोत, ती जिल्हा परिषद ती अशीच उभी नाहीये तिकडे. त्याला काहीतरी एक अर्थ आहे, त्याला अर्थकारण आहे. असंच जिल्हा परिषदेमध्ये कोणी येडा गबाळा पाठवून तिथे जिल्हा परिषदची सेवा होणार नाही. अनेक करोडची उलाढाल आहे तिकडे. कोण तिकडे जावं? उद्या जर चुकून जर कोणतरी भलता निवडून आला आणि तिकडे गेला तर तिथे काय म्हणून आपण काम मागणार आहोत? कोण काम करणार आहे? कामं ह्याच व्यासपीठावरून होणार आहेत. पालकमंत्री ह्याच व्यासपीठावर बसलेले आहेत. शिंदे साहेब ह्याच व्यासपीठावर बसलेले आहेत. सन्माननीय उदय सामंत साहेब ह्या व्यासपीठावर बसलेले आहेत. हे सगळे रती महारथी ह्या व्यासपीठावर बसलेले आहेत. समोरच्याकडे द्यायलाच काय नाही हो. आणि म्हणून इतरांचा विचार करू नका. एकही सीट कुठे जाता कामा नाही. आमचे सगळे कार्यकर्ते, महायुतीचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. एकही सीट जाता कामा नाही. आणि म्हणून आम्ही हक्काने मग शिंदे साहेबांकडे मागू शकतो, हक्काने फडणवीस साहेबांकडे मागू शकतो की बघा साहेब 100% रिझल्ट दिला सिंधुदुर्गाने, आम्हाला हक्काने तुम्ही दिलं पाहिजे. हे हक्काने मागू शकतो आम्ही. पण ती आता जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही काय पारड्यात पाडणार आहात महायुतीच्या, हे आता तुमच्यावर आहे. मी जास्त काय बोलणार नाही, कारण का माझ्यानंतर 3 मान्यवर बोलणार आहेत. मी फक्त विनंती आपल्याला करू शकतो की येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये मतदान होणार आहे. त्याच्या 2 दिवसानंतर इकडे रिझल्ट येणार आहे. या 4-5 दिवसानंतर ही जिल्हा परिषद नुसती एक इमारत म्हणून बघू नका. त्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक गाव पातळीवरचे स्कीम राबवले जातात. गावामध्ये जो पैसा पोचतो तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोचतो. ते जिल्हा परिषदला जे सीओ बसतात ते असेच बसत नाही. ते तुमच्या गावापर्यंत त्या स्कीम पोहोचवण्यासाठी 23 हेड, त्याच्या व्यतिरिक्त 8 हेड खाली ते पैसे तिकडे तुमच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी ती इमारत आहे. एवढी साधी ही निवडणूक समजू नका. फार महत्वाची निवडणूक आहे. 8 वर्षानंतर ही निवडणूक आलेली आहे. विरोधकांकडे तुमच्याकडे द्यायला काय नाही, तुम्हाला सांगायला काय नाही. फक्त राणेंवर टीका करू शकतात, त्याच्या पलीकडे तुम्हाला देऊ काही शकत नाही. ते आमच्यावर टीका करतील तोपर्यंत चालेल, पण या जिल्ह्याचं नुकसान व्हायला देणार नाही. हा आत्मविश्वास घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो. हे सगळे आमचे जे उद्याचे सदस्य जातील ती तुमचे सेवक म्हणून जातील, इतर काही मालक म्हणून जाणार नाही. तिथे लुटमार करणार नाही, कोण ठेकेदारी करणार नाही, कोण पाणी योजनेतून पैसे कमवणार नाही. याची जबाबदारी आम्ही घेतो. कोणाचा तरी त्याच्यामध्ये वचक लागतो,
वचक असल्याशिवाय ती जिल्हा परिषद जर लुटमारांच्या हातात गेली तर तिथे फक्त उदरनिर्वाहाचं साधन म्हणून तिकडे त्या जिल्हा परिषदेकडे बघितलं जाईल. कोणाचं तरी घर चालवावं म्हणून ती जिल्हा परिषद तिकडे उभी नाहीये, ती पंचायत समिती तशी उभी नाहीये. ती तुमच्या हक्कांच्या पैशाची जिल्हा परिषद तिकडे उभी आहे, ती तुमच्या हक्काचीच राहिली पाहिजे म्हणून ही तळमळ आहे. वेड्या वाकड्यांकडे ती जिल्हा परिषद जाता कामा नाही. एक पण सदस्य जर तिकडे गेला तो लुटमार करायलाच जाणार, कारण का त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही. ते सकाळी तुमच्या समोर प्रचार करतात, संध्याकाळी आम्हाला फोन करतात, साहेब मी पण आहे प्रचारात. अरे मी बोला तू मशालीवर आहे, साहेब नंतर तर तुमचाच आहे. बोला नंतर वगैरे काय नसतं, इथे महायुती म्हणजे महायुती, आणि महायुतीचे 50चे 50 आणि 100चे 100 जिंकल्यानंतर समोरच्याची गरजच पडणार नाही. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे. पालकमंत्र्यांचं काम बघा, मागच्या 1.25 वर्षाचं 1.5 वर्षाचं त्यांनी त्यांच्या विभागामध्ये केलेलं काम बघा. आमच्या शिंदे साहेबांनी अख्खा महाराष्ट्र गाजवला हो, अख्खा महाराष्ट्र. आज पण शिंदे साहेब बघा, बसायला तुम्ही 1 दिवसापूर्वी हा दौरा दिला आणि आजूबाजूला गर्दी बघा, इकडे बसायला जागा शिल्लक नाहीये एवढी गर्दी आहे. साहेब हे तुमच्यावर प्रेम आहे महाराष्ट्राचं. हे तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं, आज कुठेही तुम्ही जाता साहेब आम्हाला अभिमान वाटतो. मी तुमच्या गाडीमध्ये कधी बसत नाही, कारण का मला बघायचं असतं, मी मागच्या कुठल्या तरी गाडीत असतो, कारण का मला बघायचं असतं, माझ्या साहेबांवरचं प्रेम बघायचं असतं. दोन्ही बाजूला लोक उभी असतात साहेब, तुमच्यावर फुलं टाकत असतात, ते बघायला किती कौतुक वाटतं आम्हाला, किती मोठेपणा आमच्या साहेबांचा. मी म्हणून मागच्या कुठल्या तरी गाडीत असतो. तुमचे प्रभाकर मला फोन करून सांगतात, अहो साहेबांच्या गाडीत बसा. मी बोललो साहेब मला मागून कुठेतरी बघायचं असतं हे सगळं, की साहेब ज्या रस्त्याने गेले तिथे आजूबाजूला लोक फक्त बघायला शिंदे साहेबांना उभी असतात. साहेब केवढं कौतुक तुमचं महाराष्ट्रामध्ये. म्हणून आपल्याकडूनच साहेब अपेक्षा आहेत. या अपेक्षा ठेवून आमचा नितेश राणेवर विश्वास आहे, सन्माननीय सामंत साहेबांवर विश्वास आहे. साहेब आपण सगळे एकत्र आलात, कॅबिनेटमध्ये असे अनेक निर्णय आपण घेऊ शकता. आमची जिल्हा परिषद 17-18 कोटीवर आहे साहेब. आम्ही परवा कुठेतरी बोललो की साहेब आम्हाला ही पहिल्या वर्षात 1.5 वर्षामध्ये कशी तरी ही जिल्हा 25 कोटीपर्यंत न्यायची आहे, ह्याच्यासाठी आपण तुम्ही मदत करावी, एवढी फक्त विनंती या व्यासपीठावरून करतो. आपण आलात, आपलं मनापासून इथे स्वागत करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.